आणि बारामती, त्यातल्या बारामती पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधतील. भाऊसाहेब सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. नक्कीच पाठिंब्या असताना काँग्रेसची मात्र भूमिका आहे. काँग्रेस निवडणूक बारामती पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही ठाम आहोत आणि आमच्याकडे ती प्रोसेस पण सुरू झाली. हो, मी सुद्धा माहिती घेतली की त्यांनी 4 ते 5 उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उमेदवार ठरवण्यासंदर्भात त्यांच्या पक्षामध्ये हालचाली सुरू आहे. हा त्यांच्या पक्षाचा एक निर्णय आहे. महाविकास आघाडीत जरी असलो, आता उद्धव ठाकरे साहेबसुद्धा काय निर्णय घेतात एकत्र बसून हे सुद्धा आपल्याला कळेल. शेवटी महाविकास आघाडी आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे जे पती अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते, असं उद्धवजीने वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी या विषयावर बोलतील. पण डॉक्टर महाविकास आघाडी तुम्ही म्हणता अजूनही अभेद्य आहे, निवडणुकांमध्ये ती दिसते. तर अशा वेळेस काँग्रेसची ही जी भूमिका आहे, तुम्ही महाविकास आघाडीतले एक मोठे नेते आहात, तुम्हाला ही काँग्रेसची भूमिका पटते का? बघा, सुनेत्राताई पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही ना, तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष जर काही वेगळा निर्णय घेत असेल असं दिसतं आहे, तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठे महाविकास आघाडी म्हणून त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं पाहिजे. पण उद्धवजींचं आणि अजितदादांचं एक भावनिक नातं होतं. त्याच्यामुळे आता उद्धवजी काय निर्णय घेत आहेत